प्रोडक्शन प्रस्तुत गप्पा टप्पा आणि धप्पा या धम्माल कार्यक्रमात मी कोमल शेंडे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जन्म आहे म्हटल्यावरती मृत्यू हा अटळच. समाजात वावरताना आपण आदर आणि सन्मानाने जगत असतो. मृत्यू केव्हा ओढावेल हे कोणालाच माहित नसतं. अशा वेळी आपल्या अंतिम क्षणी तोच आदर आणि सन्मान आपल्याला मिळावा म्हणूनच सुरू झाला हा अंतिम संस्काराच्या सर्व जबाबदारीला खांदा देणारा सुखांत अंतिम संस्कार सेवा. वारस प्रोडक्शन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या या धम्माल कार्यक्रमात आज आपण सुखांत अंतिम संस्कार सेवाच्या संचालकांशी अर्थात संजय रामगुडे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खर तर फार म्हणजे सुखांत अंतिम संस्कार सेवा ही संकल्पना अतिशय सुंदर आहे. खरं तर आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतोय की बरेच लोक निराधार झालेले आहेत. कोणाच्या घरी त्यांचे नातेवाईक नाहीयेत किंवा कोणाला आपुलकीचं नातं असं मिळत नाहीये. आणि अशा वेळेस सुखांत सारखी संस्था आपल्याला मदत करते आणि आपलं अंतिम संस्कार इतक्या छान पद्धतीने म्हणजे एक समाधान माणसाला मिळतं अशा पद्धतीने करून देते. हा क्षण आणि ही संकल्पना खरंच अफलातून आहे. मग सुखांत ही संकल्पना नक्की काय आहे? म्हणजे मला तर तुमच्याबद्दल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस मला कळालं की सुखांत म्हणजे नक्की काय. पण आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की सुखांत ही संकल्पना नक्की काय आहे. सुखांत म्हणजे सुखाने अंत ऍक्च्युअली. आणि आपण असं म्हणतो की हे वास्तविक आहे की जन्म आहे म्हणजे मृत्यू सगळ्यांचा आठवण. पण आपण जगत असताना हे त्रिवार सत्य आपल्याला कधीच समजून येत नाही. आणि आयुष्यभर आपण काय करतो की जी गोष्ट जी आहे ही सगळ्यांना माहित आहे की आपला मृत्यू आहे, पण तो केव्हा ओढावेल हे आपल्याला माहिती नाही. आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये इतकं जगत असतो आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी, पण ज्या वेळेला ही वेळ येते त्यावेळेलाच नेमकं आपण नसतो. मग आपण आपल्यासाठी काय करायचं, किंवा आपण जर आपल्याला हा आत्मसन्मान आणि सन्मान यानेच जगावं वाटतं आयुष्यात, आणि मग आपण जेव्हा नसतो तेव्हा आपल्याला कसा मिळेल, तर त्याचं काम सुखांत करतो. आणि सुखांतला याबाबत ऍक्च्युली असं माझ्या ह्याच्यात आलं की मी बाय प्रोफेशन मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सिनेमॅटोग्राफर, प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे. 26 वर्षापूर्वी मी ज्या वेळेला वाराणसीमध्ये शूटिंग करत होतो गंगा नावाचा अल्बम, त्या दरम्यान मला ना ऍक्च्युली ही संकल्पना माझ्या डोक्यात जी आली ती खरं पाहिलं तर मृत्यूची विटंबना कशी थांबेल ना याच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला मी जी चिंता पाहिली की जे प्रेत आहे त्याला तर काही समजत नाही, पण त्याच्याबरोबर आलेला जो कोणी आहे ते जो बघतोय तो चिंतेत आहे सदैव. आणि ती जी विटंबना किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळेचं जे दुःख आहे त्या गोष्टींची सगळं पाहता येईल माझ्या डोक्यात ही संकल्पना आहे. आणि मला असं वाटलं की सुखांत हा शब्द जेव्हा माझ्या डोक्यात आला त्यावेळेला मला असं वाटलं की आयुष्यभर आपण जगतो, मग सुखांत हा शब्द जर अंत होत असेल तर तो सुखाने का नसावा, आणि हा आपण का ठरवून जाऊ शकत नाही. याच्यातून मला सुखांची कल्पना आली. आणि दुसरी गोष्ट अशी की जनरल की आपला जो देश आहे त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक गोष्टी वेळोवेळी त्या बदलत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एवढं वेगवेगळ्या गोष्टींनी करावं लागतं ना, मग ज्या वेळेला अशी गोष्ट घडते त्यावेळेला प्रत्येक लोकांना असा प्रश्न पडतो की कसं करायचं, हे कोण करेल, कोण बघेल. ह्या गोष्टींच्या ह्याच्यामधून मला ती संकल्पना आली की म्हटलं आपण ही चिंताच दूर करूया. आणि असं काही घडलं तर सुखांत नेमकं काय करणार, मग आपण काय करायचं. तर ज्या वेळेला अशी घटना एखाद्याच्या घरात घडते त्यावेळेला त्याच्या जाती धर्माप्रमाणे, त्याच्या चालीरीतीप्रमाणे, त्यांनी जसं ठरवलं त्याचे रीतिरिवाज, त्याच्या परंपरा याच्याप्रमाणे अंतिम संस्काराची पूर्ण तयारी करून द्यायची. म्हणजे तो जो क्षण असेल शेवटचा तो त्याच्या घरची लोक त्याच्या बरोबर तो वेळ घालवू शकतील, ते चिंतेत राहणार नाही आणि त्यांना हे सगळं एका हाती मिळेल. आणि त्यावेळेला जो कठीण समय वाटतो त्यांना, जे दुःख त्यांच्यावर असतं, तर त्यावेळेला थोडस त्याच्यातून त्यांना रिलीफ मिळेल. आणि ती जी आपण शेवटचा जो प्रवास आहे, ही शेवटची जी जर्नी आपण त्यांना देतोय ही खूप सुरळीत आणि शांत अशी देऊ शकतो.
आनंदाने देऊ शकू, म्हणजे आपण त्यांना आदर आणि आत्मसन्मान देऊ शकू, ही त्याच्या मागची कल्पना आहे. खरंच म्हणजे संपूर्ण आतापर्यंत आता तुम्ही जितकं छान सुखांताचा प्रवास आणि सुखांताचं वर्णन संकल्पना आम्हाला सांगितली, त्या अर्थाने खरंच मनामध्ये एक कुठेतरी जाणवलं की खरंच आपला अंत सुखाने व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण की मनुष्याची आयुष्यभराची धडपड असते ती म्हणजे सुख मिळवण्यासाठी. सुख मिळवण्यासाठीच माणूस सगळं काही करत असतो आणि ज्या वेळेस त्याचा अंत होतो त्यावेळेस तरी सुद्धा त्याचा अंत देखील त्याने सुखाने भोगावा हे प्रत्येकाला जाणवत असतं. पण मग खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वाराणसीला होता तिथून तुम्हाला ही संकल्पना सुचली आणि सुखांताचा हा प्रवास सुरू झाला. मग सुखांताने पहिली केलेली जी कामगिरी आहे म्हणजे पहिला जो सुखांत त्याने केलेला हे संकल्प आहे तर त्याबद्दल आम्हाला काय सांगा. पहिलं केलेलं म्हणजे ऍक्च्युली पहिलं त्याच्यावर खूप काम करावं लागतं की अगदी स्मशानापासून त्याच्या अगोदर म्हणजे संकल्पना येण्या अगोदरही समाजात कुठेही काही झालं तर मी पूर्वी पोचायचो, त्या गोष्टींच्या पाहायचो, म्हणजे त्यावेळेला जी मदत आपल्याला लोकांना करता येईल तो करण्याचा प्रयत्न वगैरे करायचो आणि तशा गोष्टी त्याच्यामध्ये होतच. पण आता एखाद्या गोष्टीला जर आपण एक पद्धतीने त्याच्या समाजाच्या समोर आणतोय आणि सामाजिक काम कुठल्या पद्धतीने आपण करतोय तर त्याला कसं तरी आपण एक डिझाईन केलं पाहिजे ना, की कुठेही त्याला ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कुठेही चुकीला वाव नाही, चूक झालीच नाही पाहिजे. कारण हा जो क्षण आहे तो फार अगदी इमोशनल आपण जो म्हणतो अगदी भावनात्मक क्षण असतो. तर त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यावर आम्ही काम केलं की बाबा मुंबईमध्ये स्मशान किती आहेत, मृत्यूचा दर काय आहे, किती लोक हे होतात, या सगळ्या गोष्टींचं आणि मग त्यावेळेला नेमकं लोकांना काय काय लागतं मग त्या सगळ्या गोष्टींची आम्ही त्याच्यामध्ये हे केलं की बाबा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरचं सर्टिफिकेट पासून ते अँब्युलन्स, अंतिम संस्काराची सामुग्री, पंडित लागतो, त्याचं नोंदणी लागते, त्या लोकांना बोलवणं आलं, सगळ्यांना एकत्रित करणं आलं आणि मग त्या माणसाला एक पूर्णपणे आत्मसन्मानाने श्रद्धांजली देणं, या सगळ्या गोष्टींची आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्था केली. मग मला त्याच्यातून एक आणखीन एक गोष्ट अशी त्याच्यात अशी समजली की आपण आयुष्यभर जगत असतो त्यावेळेला बघा तुम्ही की जसं जसं आपण प्रवास हा करत असतो तर तुम्ही जर असं पाहिलं तर जन्म आपण कोणाकडून तरी ऐकतो आणि मग आपली 5वी करतो, आपण वाढदिवस करतो, आपलं लग्नाचं प्लॅनिंग करतो, आपल्या शिक्षणाचं प्लॅनिंग करतो, आपल्या सेकंड होमचं प्लॅनिंग करतो, आपण एफडीज घेतो, म्युच्युअल फंड्स घेतो, पैसे साठवतो, सगळ्या गोष्टी करतो आपण. पण ही एकच गोष्ट आहे जे सगळी जी तुमची पुंजी आहे किंवा तुम्ही इन्शुरन्स जरी काढला तर तुम्ही कोणासाठी काढता की मी नसल्यावर माझ्या परिवारासाठी. पण ही आम्ही जे काम करतोय त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं काम आहे की हे तुम्ही स्वतःसाठी करताय आणि स्वतःला आदर आणि आत्मसन्मान मिळावा म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना, माझ्या स्नेहांना त्यांना त्रास होऊ नये आणि हे सगळं प्लॅन ते करताय आणि त्या प्लॅनिंगचं नियोजन आम्ही करून देतो. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे ऍक्च्युली. आणि याच्यातून सामाजिक काम आमच्या लक्षात जे आलेलं आहे ते असं की बघा प्रत्येकाला असं वाटतं, तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे किंवा आम्ही जसं म्हणतो तुम्ही असा किंवा नसा, आम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला आदर आणि आत्मसन्मान तुम्ही असताना किंवा नसताना देण्याचं काम आम्ही तुम्हाला करतो. आणि हा जो जाताना तुम्ही जो आयुष्याचा निरोप घेणार आहात तो तुम्ही आदर आणि आत्मसन्मानाने घ्यायचा आहे, असं हे आमचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्या खालचं कन्क्लुडिंग लाईफ फिटिंग, तो जो आत्मसन्मान आहे तशा पद्धतीने आम्ही त्या गोष्टीवर असं म्हणतो त्यांना आणि त्या गोष्टी करतो. नक्कीच जसं तुम्ही आता म्हणालात तसं LICचं एक ब्रीदवाक्य आहे की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. तर म्हणजे जगताना देखील आयुष्य सुंदर जगावंच पण ते आयुष्य संपताना जो अंत होतो ते देखील जिंदगी के बाद भी देखील असं म्हणत हा सुखांताचा प्रवास सुरू आहे. खरं तर आज आपण म्हणतो समाजामध्ये ज्या वेळेस रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट आमचं त्याच्यामधलं ब्रीदवाक्य जे आहे समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो की रस्त्या हा हा जसं तुम्ही म्हटलात जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं LIC म्हणते. करेक्ट. आम्ही म्हणतो जिंदगी के बाद भी और जिंदगी के बाद भी सदैव आपके साथ, और आप हो या न हो आपको हमेशा आपकी जिंदगी यादगार रहेगी, लोग आपको याद करेंगे. ताकि त्याच्यामध्ये आम्ही महत्वाचं एक गोष्ट केलेलं आहे की सामाजिक बांधिलकी जी आपली तुमच्या सगळ्यांची आपल्याची आहे बघा, आपले डोळे, आपलं अंग, आपले बॉडी, हे जे सामाजिक जे अवयवदानाचं काम आहे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. हे सगळ्यांना करण्याची इच्छा असते
पण ते इम्प्लिमेंट होत नाही. त्याचं पण काम सुखांत पूर्ण करतं आणि हीच तुमची इच्छा जी असते ती इच्छापूर्ती रूपाने आम्ही नक्कीच पूर्ण सर, करण्याचा या प्रयत्न प्रश्नावरती मी पुन्हा एकदा येणार आहे. करतो. या प्रश्नावरती मी पुन्हा एकदा येणार आहे अवयवदानाच्या. पण त्याआधी असं म्हणतात, म्हणजे आपण पाहतो की रस्त्यावरती ज्यावेळेस एखादा ऍक्सिडेंट होतो किंवा एखाद्या व्यक्तीचा अनावधानाने मृत्यू होतो, त्यावेळेस आपण मदत करायला पुढे जात नाही, बरोबर? किंवा मग जेव्हा एखाद्या वेळेस एखाद्याने आत्महत्या केली, तेव्हा म्हणजे आमच्या घरचे जरी म्हणतात की तू जाऊ नकोस, तू पाहू नकोस, किंवा मग तू नाही पाहिलं पाहिजे, तू नाही गेलं पाहिजे वगैरे, असं सगळं प्रत्येकाच्या घरी अपोज होत असतो. पण ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली आणि तुम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस तुमच्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि तुमच्या कुटुंबाने कशी साथ दिली या सगळ्या संकल्पनेसाठी आणि या सुखांतच्या प्रवासासाठी? ऍक्च्युली पाहिलं तर हा सुखांत जेव्हा सुरू करायचा होता, तर याला बेसिकली मी एनजीओचं रूप न देता मी एका कंपनीचं रूप त्याला दिलेलं आहे. तर जसं तुम्ही म्हणताय की समाजाचा त्याला त्या गोष्टीला म्हणजे तिरडी मटकं आणि ह्या ज्या सामान आहे ह्या ठेवायला लोकांचा थोडस विरोधच असतो आपण करताना, म्हणजे त्या गोष्टीला थोडं लोक काहीतरी एक अभद्र मानलं जातं, म्हणजे त्या स्मशानातली गोष्ट आपण घेऊन येत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर तशा अडचणी खूपच आल्या. पण घरचं जसं म्हणाल तर माझी दोन्ही मुलंही मला त्याच्याबरोबर आहे. तसं पत्नी पण तसं आहे की आहे ठीक आहे करतात ना, साथ तर असणारच, घरच्यांची साथ असल्याशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. नाही म्हटलं तरी ते त्याच्यातून आता आलं, कारण माझा आता 6 वर्षांचा प्रवास झाला आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी साथ जर तुम्ही असं म्हणाल की पूर्वी थोडासा लोकांचा त्या व्यवसायाबाबत थोडासा विरोध असा वाटत होता, पण आता जी जगावर मोठी आपत्ती आलेली आहे, जे करोनाच्या ह्याच्यातून जी महामारी आलेली आहे, त्याच्यातून आम्हाला पूर्ण समजलं की सुखांची खूप गरज आहे लोकांना. आणि जेव्हा त्यावेळेचं मी जेव्हा काम करतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया घेतो किंवा लोकांचे आशीर्वाद घेतो, प्रत्येक लोक मला सांगतात की सर तुम्ही सुखांत खरंच पुण्याचं काम करताय म्हणून, त्यावेळेला खूप बरं वाटतं. आणि त्यावेळेला खरं समजतं मला की आज जगामध्ये ह्या गोष्टीची किती मोठी गरज आहे. नक्कीच सर, तुम्ही आता कोरोनाचा विषय काढलात, तर कोरोनामध्ये आपण पाहतोय की खरंच म्हणजे ज्यांच्या घरी कुणाची मुलं कोरोनामुळे ग्रस्त आहे, त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू होतो, तर त्यावेळेस त्यांना आधार नाहीये, किंवा मग एखाद्या घरातला करता पुरुष ज्यावेळेस मृत्यू पावतो, त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये जी परिस्थिती असते, अशा वेळेस सुखांताने कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण कशा पद्धतीने सेवा पुरवल्या? सुखांनी असं काम केलं आणि की तुम्ही जसा प्रश्न म्हटलात की बऱ्याच वेळेला आई वडील मुलगा बहीण सगळेच क्वारंटाईन आहेत आणि कुणीतरी घरातलं गेलेलं आहे, त्यावेळेला त्यांचा फोन आल्यानंतर ती संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि त्याचं खरंच माझं कौतुक करायला लागेल की जे आमच्या बरोबर काम करणारी आमची जी मुलं आहेत ऑपरेशन मध्ये, आमची म्हणजे अँब्युलन्स काम करणारी, त्यांनी इतक्या नीट आणि निटकेपणाने केलेलं आहे की खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की घरातला कुणीही मेंबर नसताना या ज्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आम्ही बऱ्याच करोनाग्रस्त जे होते किंवा ज्यांचा करोनामध्ये मृत्यू झाला, मग शासनाचे नियम पाळून त्या गोष्टी करून स्मशानाचं नोंदणी करून सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लोकांना एवढी मदत केली. तुम्हाला त्या प्रतिक्रिया आमच्या ज्यांच्यासाठी आम्ही केले त्यांच्याकडनं तर त्या प्रतिक्रिया तुम्हाला लाईव्ह आमच्या मिळतीलच. ओके. आणि अशा पद्धतीने आम्ही, आणि तुम्ही जर असं म्हटलं ना तर ह्या व्यवसायाला सुरू करताना मी तुम्हाला खरं सांगेन, करोनामध्ये सुखांतला खूप शिकायला मिळालं आणि आम्ही इतके कॉन्फिडन्स झालो ना आता की वी आर द बेस्ट असं आम्ही म्हणू शकतो. आणि आम्हाला माहिती आहे तर कोणतीही जरी अडचण आली ना तर ह्या सुखांच्या अंतिम संस्काराच्या कामामध्ये आम्ही त्याच्यामध्ये अगदी म्हणजे बेस्ट मध्ये बेस्ट, अगदी सगळ्या कुठल्या अडचणी आहेत ना त्या प्रत्येक अडचणीवर आता आम्ही काम करतोय आणि ते आम्ही निभावून नेऊ शकतो. नक्कीच सर, कोरोनाच्या काळामध्ये देखील सुकांत अतिशय सुंदर पद्धतीनं काम करत होतं. मग आता आपली जी संस्था आहे सुखांत, ही कोणत्या कोणत्या ठिकाणी सेवा पुरवत आहे किंवा कुठे कुठे कार्यरत आहे? सुखांत जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच आम्ही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आहोत. पुणे, नाशिक पर्यंत आम्ही सर्व्हिस देतो जर स्पेशल केस असेल तर. पुढे याच्यात आहे. आणि सुखांचं एक वेगळे पण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो
की जसं तुम्ही सांगितलं सुखांत अंतिम संस्कार, अंतिम संस्काराच्या सर्व सुखांत. तर याच्यामध्ये आम्ही काय ऍक्च्युली करतो की एक ज्याला श्रद्धांजली म्हणतो, कुठेही मृत्यू झाला आणि तिथून आम्हाला त्यांनी त्यांच्या मदतीचा हात मागितला तर आमची अँब्युलन्स जाते, अंतिम संस्काराचं सामुग्री साहित्य जातं, त्यांना पुरोहित हवा असेल तर पुरोहित जातो. सगळ्यात मोठी जी अडचण आहे आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये जी मॅनपॉवर म्हणजे कारण तिरडीची बांधणं, ते मटक्याची तयारी करून देणं किंवा त्या विधी सगळं सांगणं, आणि त्यावेळेला जे कोणी मुलाला असतं ते 5व्या माळ्यावर असतं, 6व्या माळ्यावर असतं, दादर नसतात, लिफ्ट छोट्या असतात, त्यांना नेहाण जे करायचं असतं आणि ते सुद्धा आपल्याला आत्मसन्मानाने करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे एकदा माणूस मृत्यू झाला की कुणीही त्याला हात लावायला बघत नाही. म्हणजे प्रत्येक जण एक पाऊल मागे घेण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रत्येक जण आपल्या आपल्या याच्यामध्ये बिझी असतो, त्याच्यामुळे त्याला ते करायला थोडंसं कठीण पडतं किंवा भीती असते जसं आपण म्हणतो तसं की सगळ्या गोष्टींचं. तर याच्यामध्ये ही जी आमची ऑपरेशनची टीम आहे इतकी व्यवस्थित, कारण ते सगळे ट्रेन आहेत, इतकं व्यवस्थित करून त्याला आत्मसन्मान वगैरे त्याचा मटका वगैरे करून, आणि ते पण ज्याचा जसा जात धर्म, ज्याची जशी रीतिरिवाज त्याच्याप्रमाणे आम्ही करून त्याला स्मशानाच्या नोंदी करून तिथपर्यंत आम्ही सोडतो, इथपर्यंत आम्ही करतो. हे झालं सुखांचं एक काम. दुसरं, सुखान बेसिकली जे आहे ते सुखांनी प्री प्लॅन बनवलेलं आहे. सुखांनी म्हणजे जर कोणी आपल्या पालकांसाठी किंवा जे 60-70 वय झालेले आहेत त्यांनी स्वतःसाठी किंवा ते एकटेच आहेत, त्यांना असं भीती वाटते की माझी मुलं बाहेरगावी वगैरे आहेत, मग त्यांना वाटतं की असं काही घडलं तर कोण मदतीला हात देईल, तर मग त्याच्यामध्ये सुखान तुम्हाला तो मदतीचा हात देतो. जर तुम्ही प्री प्लॅन मोक्ष अगोदरच जर घेतलेला असेल तर तुम्ही सुखान त्यावेळेला तुमच्याकडे अक्षरशः तुमच्याकडे लक्ष ठेवून असतं की कधी तुम्हाला त्या गोष्टीची जर गरज पडली तर आम्ही त्या गोष्टीकडे हे करतो. तर तो प्लॅन मी तुम्हाला थोड्या याच्यात समजावून सांगतो की हा प्लॅन असा आहे की जर प्री प्लॅन मोक्ष आमच्याकडे जर नोंदवला किंवा तो सभासद आमचा झाला तर तो जिवंत असेपर्यंत आम्ही त्याचे वाढदिवस, त्याची वेडिंग अॅनिव्हर्सरी, त्याचं गोल्डन मोमेंट, त्याचा डेटा, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो कमवलेला त्याचा डेटा असतो की त्याच्या सुख दुःखात त्या सगळ्यांना बघून माझं कार्य करावं असं. मग त्याने ठरवून दिलेला अंतिम संस्कार की माझा अंतिम संस्कार अशा पद्धतीने करावा, या स्मशानात करावा, हेच फुल वापरावं, मला अशीच पद्धत हवी, माझ्याला असं पुरोहित असावा, माझे अस्थि विसर्जन इथे करावं, अशा सगळ्या त्याच्या गोष्टी असतात. आता याच्यामध्येच करोनामध्ये आम्ही एक गोष्ट शिकलो की बरेच मुलं आहेत ती बाहेरगावी आहेत आणि जर इथे पालकांचा मृत्यू झाला तर तो 2 दिवस एक लागतात ना त्याला येण्यासाठी, मग त्यांना मॉर्गमध्ये ठेवणं, त्याची व्यवस्था करणं, त्याला अँब्युलन्स पाठवणं, मग त्यांना आणून देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांच्या इच्छेपूर्तीप्रमाणे आयुष्यामध्ये त्यांना लोकांनी सदैव लक्षात ठेवावं म्हणून त्यांनी दिलेला फोटो असतो, जो आपण बघा मृत्यू झाल्यानंतर एक फोटो फ्रेम बनवतो. तर जनरली माणसं काय करतात, शेवटी मृत्यूला येतो माणूस तेव्हा त्याचा फोटो घेतात आणि बनवतात. इथे तसं नाही, सभासद त्याला आवडता फोटो, त्याचा फोटो आमच्याकडे देतो. मग ज्या वेळेला ते घडतं त्यावेळेला आम्ही ती फोटो फ्रेम म्हणून लोकांनी त्यांच्या स्मृती लक्षात ठेवाव्यात म्हणून तो फोटो आम्ही त्यात देतो. तर त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन करून त्यांना शेवटचं जे आपलं जे सर्टिफिकेट असतं बीएमसी देतं, ते सर्टिफिकेट देखील आम्ही त्यांना घरपोच करतो. इथपर्यंत हा सुखांत प्री प्लॅन मोक्ष आहे. म्हणजे जर हा प्री प्लॅन मोक्ष कोणी जर घेतला तर माझं असं मत आहे तो आयुष्यामध्ये चिंतामुक्त आहे. मला वाटतं त्याचं आयुष्य वाढतच आहे, कारण का त्याला माहिती पडत, त्याने ठरवलंय ना ते सगळं. अशा पद्धतीचा हा प्री प्लॅन मोक्ष आहे. सुखांताचा एकूण प्रवास आणि सुखांताचं कार्य हे खरंच फार मोलाचं आहे आणि समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचं कार्य सुखांत करत आहे. सुखांताच्या या कार्याला व्हायरस प्रोडक्शन कडून आणि माझ्याकडून खरंच सलाम आहे. तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहू देत आणि समाजामध्ये प्रत्येकाला सुखांताच्या माध्यमातून ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस प्रत्येकाने सुखांताला नक्की कॉन्टॅक्ट करा, सुखांताशी संपर्क करा.
ह्या व्हिडिओच्या लिंक मध्ये आम्ही सुखांताचा नंबर आणि त्यांच्यासोबत कसा कॉन्टॅक्ट करायचा याची माहिती देखील देणार आहोत. ती माहिती नक्की बघा. तुम्हाला मदत लागल्यास तुम्ही आणि तुमच्या इतर नातेवाईकांना देखील सुखांत बाबत नक्की माहिती द्या. आणि हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल आणि त्याबद्दल सर तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गप्पा टप्पा आणि धप्पा.